महत्त्वाची बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात 1 महिन्यापूर्वी आकाश दुबैया या तरुणाची दिवसा ढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। या मागण्यांसाठी दुबैया कुटुंबियांचं गेल्या 5 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला श्रीरामपूरमधील नागरिकांसह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिलाय। 1 महिन्यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये भर दिवसा आकाश दुबैया या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। खरं तर त्याला अजूनही न्याय मिळत नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांनी गेल्या 5 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। मी आता त्या आंदोलन स्थळी आहे। आपण जर बघितलं तर आकाश दुबैया यांचा परिवारासह श्रीरामपूरचे सगळे नागरिक असतील, सर्वपक्षीय नेते असतील, यांनी देखील या आंदोलनाला त्यांच्या पाठिंबा दिलेला आहे आणि गेल्या 5 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खरं तर त्यांचं हे आंदोलन सुरू झालेलं होतं। आज 5वा दिवस आहे। आकाशचे वडील शेखर दुबैया आपल्या सोबत आहे। काय मागणी घेऊन तुम्ही बसले? खरं तर पालकमंत्री विखे पाटील देखील तुमची भेट घेऊन गेले, मात्र तुमचं समाधान झालं नाहीये का? काय मागणी तुमची आहे? आमची मागणी म्हणजे प्रमुख जे आरोपी आहेत ज्यांनी ही हत्या केली यांना एक तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। दुसरं म्हणजे या हत्येमाग जे काही श्रीरामपूरच्या टोळ्या असतील या टोळ्या सर्व यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। यांचे कोण जे आका असतील, जे मुख्य असतील, यांना धरून यांच्यावर कारवाई करून यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। मोक्का त्यांच्यावरती लावला पाहिजे आणि हद्दपार केलं पाहिजे अशी मागणी आहे। काय परिस्थितीमध्ये श्रीरामपूरचे नागरिक जगतायत? आजही काय 1 महिना झाला हत्या होऊन आकाशची, आजही परिस्थिती बदलली आहे श्रीरामपूरची? आज सुद्धा श्रीरामपूर भयभीत आहे। कोणी या गुन्हेगाराच्या विरोधात बोलायला तयार नाही। त्या एवढी भीती आज या श्रीरामपूरकरांमध्ये आहे। आमची प्रमुख मागणी आहे की आमचा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकला घेतला पाहिजे आणि मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर सामूहिक म्हणजे तो गुन्हा मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमची प्रमुख मागणी, आमचे जे भावना आहेत, त्यांनी आम्हाला पालकमंत्री भेटले त्यांना आम्ही एवढं सांगितलं की आमची भावना ह्या फॅमिलीच्या आहे, तीव्र भावना आहे। आम्ही काय याच्यामध्ये काय बेबुतो काय माघार घेणार नाही। काहीतरी आम्हाला ठोस काहीतरी निर्णय तुम्हाला द्यावा लागेल। अशा प्रकारची यांची मागणी आहे। ही कारवाई कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर। यानंतर